मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाटलांनी ठरल्या आणि सांगितल्याप्रमाणे श्यामलाची बदली केली. झेडपी सदस्य बनल्यापासून त्यांनी प्रथमच इतक्या त्वरेनं काम केलं होतं. श्यामला त्यांनी केलेल्या कामाने कृतज्ञ झाली. पाटलांना एक दिवस घरी बोलवायचं आणि त्यांना जेवायला घालायचं असं तिच्या मनात होतं. पाटलांचा निरोप घेण्यासाठी जेव्हा ती त्यांच्या घरी गेली तेव्हा तिने आपला हेतू बोलून दाखवला. पाटील प्रथम नकोच म्हणाले, पण तिने आग्रह केला. तेव्हा पाटलांनी एका अटीवर तिच्याकडे यायचं कबूल केलं. ते म्हणजे त्यांना कोंबडीचं जेवण हवं होतं. ते जर मिळणार असेल तरच ते तिच्याकडे जाणार होते. तिने त्यांना हो म्हटलं. श्यामलाने आपल्या नव्या घराचा पत्ता पाटलांना दिला. तिचं गाव बदललं होतं खरं, पण बांधकाम समितीचे सदस्य असल्यामुळे पाटलांचा वावर जिल्ह्यात सर्वत्र होता. त्यामुळे पाटलांनी जर का मनात आणलं असतं तर ते रोज तिच्या घरी जाऊ शकले असते. पाटलांना प्रथमच एका कुमारिकेकडून इतक्या आग्रहाचं आमंत्रण मिळत होतं. पाटील सुखावले आणि त्यांच्या मनात श्यामलाविषयी ओढ निर्माण झाली. काय हरकत आहे? पाटील तिच्या आणि स्वतःच्या संबंधांची स्वप्नील चित्र रंगवत स्वतःलाच प्रश्न विचारत होते. देशावरच्या कित्येक पाटलांच्या कर्तुमकी ते ऐकून होते. त्यामुळे पाटील स्वतःला खूपच सभ्य समजत होते. श्यामलाच्या मनात मात्र पाटलांविषयी कृतज्ञता होती. त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही हेतू नव्हता. माईक रॉड्रिकपेक्षा श्यामला आपल्यालाच मिळणार यानं पाटील आनंदले. केव्हा येऊ? पाटलांनी तिला उलट विचारलं. तुम्ही म्हणाल तेव्हा, ती म्हणाली. पुढच्या आठवड्यात येतो, पाटील तिला म्हणाले. जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम समितीची सभा भरली होती, तेव्हा ते तिथे जाणार होते. त्याच वेळी हा प्रोग्राम उरकून घ्यावा असं त्यांनी ठरवलं. पाटलांनी रविवारचा दिवस निवडला. तिने मान डोलावली. ती आढेवेढे घेत नाही हे बघून पाटलांना तिच्या मनात पण असंच काहीतरी आहे याची खात्री वाटू लागली. पाटील येणाऱ्या दिवसाची उत्सुकतेने वाट बघू लागले. गेल्या हप्त्यात माईक रॉड्रिकच्या अतिउत्साहीपणामुळे एक चान्स हुकला होता. आता त्याची भरपाई अशा रीतीने ते करणार होते. पाटलांना अपेक्षित असलेला दिवस उजाडला. पाटील भर उत्साहात होते. 2 दिवसांच्या बांधकाम समितीच्या सभेत त्यांना चांगलं कमिशन सुटलं होतं. एकूण 10 लाखांची कामं त्यांनी मंजूर केली होती. त्याच्या 5% कमिशन प्रमाणे त्यांना पैसे मिळणार होते. पाटलांनी मुद्दामच श्यामलाकडे संध्याकाळी जेवायला येतो आहोत असा निरोप पाठवला होता. तसे ते दिवसभर मोकळे होते. पण असल्या गोष्टीसाठी दिवसापेक्षा संध्याकाळच बरी असा त्यांनी विचार केला होता. तिला निरोप पोहोचला होता. तिने स्वयंपाकाची तयारीही केली होती. तिला पाटलांच्या मनाच्या हेतूची बिलकुलच कल्पना नव्हती. ती कृतज्ञतेच्या भावनेपोटी सारं करीत होती. बऱ्यापैकी काळोख झाल्यावर पाटलांनी जायचं ठरवलं. बाहेर बांधकाम खात्याची जीप होतीच. त्यांनी ड्रायव्हरला बोलावलं आणि जीप काढायला सांगितली. श्यामलाचं गाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून 10 मैलांवर होतं. ते 20 मिनिटांच्या आतच तिथे पोहोचले. पाटलांनी जीप बाहेर उभी करायला सांगितली आणि ड्रायव्हरला जेवण करायला पाठवून दिलं. पाटील आलेले पाहून श्यामला आनंदली. नाहीतर एवढा सारा घोळ टाकून द्यायला लागला असता. घरात श्यामलाची आई होतीच. पाटलांना तिची उगीच अडचण वाटू लागली. तिला ते बाहेर जा असं देखील सांगू शकत नव्हते. ठीक आहे, जर का अगदीच होकार मिळाला किंवा तिचा त्या बाजूने कल आहे असं दिसलंच तर त्यांनी तिला रेस्ट हाऊसवर न्यायचं ठरवलं होतं. पाटील घरात शिरताच त्यांनीच दरवाजाला आतून कडी लावून घेतली. बंद करतो दरवाजा, उगाचच लोकांना कसला संशय यायला नको, पाटील म्हणाले. पण या वाक्याचा कसलाही संदर्भ त्या दोघींना लागला नाही. पाटलांच्या बोलण्याचा नेमका हेतू काय हे त्यातून स्पष्ट झालं नाही. त्यामुळे दोघींना कसलाही धोका वाटला नाही. श्यामलाने जेवायला वाढू का म्हणून पाटलांना विचारलं. पाटलांनी नकारार्थी मान हलवली. त्यांचा मुख्य कार्यक्रम सुरू व्हायचा होता.
पाटलांनी खिशातून विस्कीची बाटली काढली. याशिवाय असल्या गोष्टींना मज्जाच नाही, पाटील हसत हसत म्हणाले. पाटलांनी ग्लास आणि पाण्याची मागणी केली. खरं तर असल्या गोष्टींचा दोघी मायलेकींना उबग होता, पण पाटील पडले बडे आणि शिवाय त्यांनी त्यांचं काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवणं भाग होतं. श्यामलानं पाटलांना हव्या त्या गोष्टी दिल्या आणि पाटलांचा पिण्याचा कार्यक्रम संपायची वाट बघू लागली. पाटलांनी स्वतःचा ग्लास भरला आणि त्यातला एखाद दुसरा घुटका मारण्यासाठी श्यामलाच्या पुढ्यात ठेवला. घे, काही होत नाही, प्रकृतीला तेवढीच चांगली, पाटील म्हणाले. तिने नाही म्हणून सांगितलं तरी ते आग्रह करीतच राहिले. त्यांच्या दृष्टीनं तिने देखील ते घेणं चांगलं होतं, म्हणजे त्यांचा निम्मा कार्यभाग साधला जाणार होता. एकदा का संवेदना बधीर झाल्या असत्या म्हणजे पाप काय आणि पुण्य काय सगळेच अर्थ बदलणार होते. तिने ठामपणे नकार दिला. तसा पाटलांनी तिच्या पुढ्यातला ग्लास बाजूला घेतला. नाही घेत तर नको घेऊस, आपल्याला काय त्या गोष्टीशी मतलब आहे, एवढाच विचार पाटलांनी केला. त्यांनी जाणीवपूर्वक पोट रिकामं ठेवलं. आता एकदम कडक नशा हवी होती. त्या कडक नशेत कुठलंही बेकायदेशीर काम करायला त्यांना धाडस होणार होतं. पाटलांनी एका पाठोपाठ एक गुटके मारायला सुरुवात केली. भरलेला ग्लास संपला की ते दुसरा ग्लास भरत होते. पिता पिता पाटील तसल्या गोष्टींवर बोलत होते. त्यांना श्यामलाला उद्युक्त करायचं होतं. तिला मात्र प्रत्येक घुटक्याबरोबर त्यांची किळस येत होती, पण ती बोलून दाखवत नव्हती. पाटलांचा स्वतःवरचा ताबा नाहीसा झाला. त्यांची सदसद विवेक बुद्धी त्यांना सोडून गेली. पापपुण्याचे संदर्भ आणि अर्थ दोन्हीही बदलले. पाटील आता धाडसे काम करायला मोकळे झाले. पाटील आता जेवा, श्यामलाची आई म्हणाली. आता पाटलांनी जेवावं आणि निघून जावं असं तिला वाटू लागलं होतं. पाटील हसले. वाढा, ते म्हणाले. त्यांचा तोल साफच गेला होता. ते झिडपडत बसल्या जागेवरून उठले. त्यांना नंबर 1 साठी जायचं होतं. त्यांनी श्यामलाला त्याची सोय कुठं आहे म्हणून विचारलं. श्यामलानं मागच्या बाजूला असल्याचं सांगितलं. पाटील झिडपडत जाऊ लागले. एव्हाना बाहेर चांगलाच काळोख झाला होता. दिवा दाखवण्यासाठी कोणीतरी हवं होतं. ते काम तिनेच केलं. ती दिवा दाखवत त्यांच्या पाठोपाठ गेली. पाटलांनी परसाच्या एका कडेला आपलं काम आवरलं आणि ते परतू लागले. हा क्षण त्यांच्या कामासाठी उत्तम होता. काळोख बऱ्यापैकी होता, म्हणजे तसा दिव्याचा उजेड होता, पण तो मिणमिणता. पाटील थांबले. त्यांनी घोगऱ्या आवाजात श्यामलाला हाक मारली. श्यामला, ती थबकली. पाटलांचा स्वर अपरिचित वाटत होता. काय, तिने प्रत्युत्तर दिलं. पाटील काही बोलले नाहीत. ते सरळ तिच्यावरच झेपावले आणि कसलीही पर्वा किंवा विचार न करता तिला घुसळू लागले. पाटलांचा इरादा तिच्या लक्षात आला. तिने कशीबशी त्यांच्यापासून सुटका करून घेतली. पाटलांच्या थोबाडात 2 चपला हाणाव्यात असं तिला वाटत होतं, पण त्यापैकी तिला काहीच करता येत नव्हतं. साधं ओरडता देखील येत नव्हतं, कारण ती जर का ओरडली असती तर तिचीच अब्रू चव्हाट्यावरती आली असती. पाटलांना जेवायला बोलवायचा नसता आगाऊपणा तिने केला होता. तिने पाटलांच्या हातून सुटका करून घेतली आणि आपल्या आईच्या नावाने हाक मारली. पाटील श्यामला श्यामला करीत राहिले. काय झालं ग, म्हातारी दारात येत म्हणाली. काही नाही, दिवा विझला म्हणून हाक मारली ग, तिने म्हटलं. पाटील थोडक्यात बचावले. म्हातारीने दुसरा दिवा घरातून आणला. आता कसलीही धास्ती नव्हती. पाटील आपल्या आई पुढे असलं धाडस करणार नाहीत याची तिला खात्री होती. पण काय सांगावं दारुड्या माणसापुढे, म्हणून ती पाटलांपासून 4 पावलं दूरच राहिली. पाटील घरात आले तेव्हा त्यांचा अवतार तिला विलक्षण वाटला. पाटलांनी आपल्या पायजम्याची बटणच लावली नव्हती. त्यांनी हेतू पुरस्पर लावली नव्हती की दारूच्या नशेत लावली नव्हती हे तिला कळेच ना. पाटलांना कुणीतरी हे सांगायला हवं होतं, पण सांगणार तरी कोण? स्त्रियांनी सांगायची ही बाब नक्कीच नव्हती आणि घरात पुरुष कोणीही नव्हता. दोघींना तो अवतार सहन करायला लागणार होता. पाटील तशाच अवस्थेत त्यांच्याशी बोलत बसले. तिच्या मनात पाटलांविषयी चीड, किळस भरून राहिली. केव्हा एकदा पाटील जेवतात आणि बाहेर पडतात असंच त्या दोघींना झालं होतं. तिने पाटलांना जेवायला वाढलं. पाटील लहान मुलासारखे जेवू लागले.
हा मद्याचाच अंमल होता. त्यांना मध्येच काय हुक्की आली कुणास ठाऊक. त्यांनी श्यामलालाच भरवायला सांगितलं. तिने त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. मग पाटील स्वतःच उठले आणि तिला भरवू लागले. पाटलांचा हा पवित्रा म्हातारीला आवडला नाही. ती उठली आणि त्यांचं बखोट धरून पुन्हा त्यांना बस्त केलं. पाटील फक्त हसले आणि म्हणाले, कशाला तसदी घेताय? पाटलांचा इरादा नेक नाही हे म्हातारीला जाणवलं. पाटलांखेरीज दुसरा एखादा कोणी असता तर तिने त्याची घराबाहेर वरातच काढली असती. पण त्या जागी पाटीलच असल्यामुळे तिला काहीच करता येईना. पाटील जेवताना निरनिराळ्या हरकती करीत होते. दोघी त्या मूकपणे सहन करीत होत्या. एकदाचं पाटलांचं जेवण आटपलं म्हणजे त्यांनी तसं जाहीर केलं. पाटील हात धुवायला पुन्हा परसात गेले. यावेळी श्यामलाने आपल्या आईला पुढे केली. पाटलांचा नाईलाज झाला. पाटील हात धुवून आत आले. पाटलाचा हेतू साध्य होण्याची काहीच लक्षणं दिसत नव्हती. पाटील मनातून चरफडत होते. जेवण झालं तरी पाटील जाण्याचं नावच काढीनात. ते तिथेच बसले आणि भलत्या गोष्टीवरती बरळत राहिले. दोघी जणी हं करीत राहिल्या. रात्र अधिकच दाट झाली होती. आता तरी पाटलांनी जावं असं त्यांना वाटत होतं. शेवटी म्हातारीने नाईलाजास्तव पाटलांना घरी जाण्याची आठवण करून दिली. पाटील घरी जायचं करीत राहिले. पाटील आत्ता उठतील मग उठतील अशा आशेनं दोघी जणी बसून राहिल्या. पण पाटील जाग्यावरून उठलेच नाहीत. सुस्तावल्या शरीराने ते तिथेच लवणले आणि क्षणातच तिथे घोरू लागले. पुढे काय करावं हा प्रश्न दोघींना पडला. कारण रात्र दाट झाली होती आणि घरी पुरुष माणूस असं कोणीच नव्हतं. एवढ्यात देवाच्या कृपेने पाटलांचा ड्रायव्हर आत आला. त्याला बघून दोघींना हायसं वाटलं. आता ब्याद नक्कीच जाणार होती. जेवले का पाटील? त्याने विचारलं. हो, श्यामला उत्तरली. तिने घोरू लागलेल्या पाटलांकडे अंगुली निर्देश केला. त्याला विशेष नवल वाटलं नाही. पाटलांची असली अवस्था त्याला परिचित होती. झोपलेत, तो म्हणाला. झोपू द्या हितेच त्यांना. नको, न्या हितून एकदास त्यांना. त्या दोघीही त्या एकदम म्हणाल्या. पाटलांचे एवढे नखरे सांभाळता त्यांचा जीव घायकुतीला आला होता. आता आणखी एक रात्र काढायची म्हणजे अक्षरशः मरण होतं. शिवाय स्त्रियाच घरात होत्या. एखादा पुरुष घरात असता तर गोष्ट वेगळी होती. रात्री मध्येच उठून पाटलांनी काही धिंगाणा केला असता तर पाटलाची ब्याद जायला हवी होती. कसंही करा आणि पाटलांना हितून न्याच, श्यामला ड्रायव्हरला म्हणाली. ड्रायव्हरला परिस्थितीचा अंदाज आला. त्याने पाटलांना उठवलं. पाटील धडपडत उठले. काय? पाटील गुंगीत असल्यासारखे म्हणाले. पिण्याने त्यांची दशा केली होती. झब्बाभर लाळ सांडली होती. पाटलांना त्याच्या ड्रायव्हरनं बस्त केलं. आता निघूया इथून, रात्र खूप झाले, तो ड्रायव्हर म्हणाला. पाटील आता भानावर आले होते. आपण कुठं आहोत हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांचा मुख्य उद्देश अजून सफल झाला नव्हता. नाय, मी इथेच झोपणार आहे श्यामलाच्या घरी, ते म्हणाले. त्यांच्या बोलण्याने दोघींच्या पोटात गोळाच उठला. पाटील खरोखरच राहिले तर काय बिलामत ओढवेल याची कल्पना त्या ड्रायव्हरला होती. त्याने माणुसकीपोटी पाटलांना तिथून बाहेर काढण्याचं ठरवलं. पाटील उठत नाहीत बघून त्याने हुकमी अस्त्र काढलं. प्रेसिडेंट साहेब गावात आले आहेत. त्यांनी जर तुम्हाला अशा अवस्थेत पाहिलं ना तर घोटाळा व्हायचा, ड्रायव्हर पाटलांना म्हणाला. प्रेसिडेंट साहेबांचं नाव घेताच पाटील सावध झाले. ते प्रेसिडेंट साहेबांना घाबरत होते. प्रेसिडेंट साहेबांचं जिल्हा दैनिक होतं. त्यात ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांची कुलंगडी बाहेर काढीत असत. पाटीलही त्यांचे प्रतिस्पर्धी होते. अशा वेळी त्याचं एखादं प्रकरण जरी प्रेसिडेंट साहेबांना मिळालं असतं तर पाटील बदनाम झाले असते आणि मग विधानसभेचं तिकीट बिकीट असल्या गोष्टी त्यांना विसरायला लागल्या असत्या. ड्रायव्हरची मात्रा पाटलांना लागू पडली. चला निघूया, पाटील म्हणाले. ते धडपडत उठले. जामानिमा ठाकठीक केला आणि घराबाहेर पडले. पाटील घरातून बाहेर पडताच दोघींनी सुटकेचा निश्वास सोडला. मोठं संकट टळलं होतं. पुन्हा पाटलांना बोलवायचं नाही असं त्यांनी ठरवलं. रेसकोर्सच्या दुनियेत रॉड्रिकच्या स्टडचं नाव हळूहळू प्रसिद्ध होत होतं. रॉड्रिकच्या स्टडवरचा घोडा म्हटला की त्याला बऱ्यापैकी किंमत मिळे. त्यावर 4 तिकीट जास्त खपत
त्यामुळे इतर स्टडच्या मालकांच्या मनात त्याच्याविषयी मत्सर निर्माण होऊ लागला. आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे याची जाणीव त्यांना होऊ लागली. स्टड फार्म उभा करण्यात रॉड्रिकने दिवसाचे 18-18 तास मेहनत घेतली होती. 2 नर आणि 4 माद्या घेऊन सुरू केलेला स्टड आज 50 जनावरांचा झाला होता. 100 घोडी असतील तेव्हा आपण स्टड मालकामध्ये मान्यवर होऊ हे त्याला माहीत होतं. दरम्यान त्याला आपल्या स्टडला रेप्युटेशनही मिळवायचं होतं. आता ते थोडंफार मिळतही होतं. रॉड्रिक स्वतः ऑल इन वन होता. घोड्यावर मांडही न ठोकता केवळ रिकीबीत पाय ठेवल्या ठेवल्या तो घोड्याची छाती फुटली आहे हे ओळखत असे. एखादा घोडा शेपटी झाडताना जरी त्याने दुरून पाहिला तरी तो घोड्याच्या अंगावर पिसवा झाल्या आहेत की नाही म्हणून ओळखे आणि मग त्या घोड्याच्या सईसला फैलावरती घेत असे. इतर बाबतीत किंवा स्वतःच्या बाबतीत तो ढिला वागत असला तरी घोड्याच्या बाबतीत मात्र तो कसलीच बेशिस्त सहन करीत नसे. आपल्या जनावराची जरा देखील आबाळ होऊ नये यासाठी त्याने स्टड फार्मवर माणसंही खूप ठेवली होती. प्रत्येक 5 घोड्यामागे त्याने सईस ठेवला होता. 20 घोड्यामागे ट्रेनर होता आणि अख्ख्या स्टडसाठी वेटरनरी डॉक्टर. त्याच्या पगाराबाबत केव्हा चालढकल करीत नव्हता. त्यांना खणखणीत पैसा मोजत होता. आपण या लोकांना पैसा देण्याची टाळाटाळ केली तर ही लोक कामचुकारपणा करतील हे त्याला चांगलं माहिती होतं. स्टड फार्मच्या फाटकातून आत शिरलं की समोर 1200 मीटर्सचा रेसकोर्स लागे. सकाळी सकाळी ट्रेनर यायचे आणि रेसकोर्सच्या ग्रास ट्रॅक, सँड ट्रॅक आणि ट्रॅकवरती घोडी ट्रेन करीत. घोड्यांचे तबेलेही सुरेख बांधले होते. मच्छर पिसवांना आत यायला लाज वाटावी असे. स्टडच्या एका कोपऱ्यात गाई म्हशींचे गोठे आणि पोल्ट्री होती. पोल्ट्रीतली अंडी आणि पक्षी तो मुंबईतल्या एका प्रख्यात हॉटेलला पुरवत होता. त्यासाठी त्याने टेम्पो सर्व्हिसही ठेवली होती. एकंदरीत रॉड्रिक राजा माणूस होता. राणा, रॉड्रिकने आपल्या आवडत्या घोड्याला हाक मारली आणि तोंडात बोटे घालून चक्क शीळ घातली. हरणासारख्या उडणाऱ्या आणि सशाच्या वेगानं धावणाऱ्या राणाने शीळ ऐकली आणि अल्लद गिरकी घेत तो परतीच्या वाटेनं आला. राणा फुरफुरत रॉड्रिक पुढे येऊन उभा राहिला. त्याने राणाची आयाळ धरली, त्याची मान आपल्या छातीवर घासली आणि त्याच्या पाठीवर थोपटलं. राणा शांत झाला. कैसा हे रे तू? रॉड्रिकने राणाला विचारलं. मुक्या जनावराला रॉड्रिकचा प्रश्न समजला. तो फुरफुरला. रॉड्रिकलाही त्याच्या फुरफुरण्याचा नेमका मतलब समजला. रॉड्रिक स्वतःच रानाचा ट्रेनर होता. त्याच्या डायटिंगकडे जातीने तो लक्ष पुरवायचा. रोज अर्धा लिटर खैराचा शुद्ध मध, बूट्सचे हॉर्स फूड, ओट्स, विमग्रॅनच्या गोळ्या हे रानाचं डाएट होतं. रानाचा त्याने लाखभराचा इन्शुरन्सही उतरवला होता. रॉड्रिक जादूगार होता. एरवी नुसताच भन्नाट पळणारा राणा रॉड्रिकने मान ठोकताच एकदम राजाच्या घोड्यासारखा ग्रेसफुली धावायचा. रॉड्रिकने आत्ता देखील राणाला बोलावलं होतं. ते एक चांगली दौड मारण्यासाठी. तो राणाच्या कानात कुजबुजला. राणाने त्याचं ऐकलं. राणा दौडीसाठी तयार झाला. रॉड्रिकने राणावर मांड ठोकली आणि एकदम रपेटीला सुरुवात केली. रॉड्रिक आणि राणा भन्नाट वेगात एकमेकांशी खेळू लागले. पुरेशी रपेट झाल्यावर रॉड्रिक रानावरून खाली उतरला. 2.5 वर्षांपूर्वीचं बछडं आता चांगलंच तयार झालं होतं. रॉड्रिक आता त्याला रेसमध्ये उतरवणार होता. मुंबई रेसेसच्या साऱ्या ट्रॉफी राणाने जिंकाव्यात असं त्याला वाटत होतं आणि त्याच्यासाठी तो त्याची कसून मेहनत घेत होता. मुंबई रेस सीझन आठवड्यावरती आला होता. राणाची वाजत गाजतनी थाटात मुंबईला पाठवणी करण्यात आली. कोणी दगलबाजी करू नये यासाठी एक विश्वासू सईस त्याच्याबरोबर पाठवण्यात आला. जोडीला एक फालतू होता. राणा रेसकोर्सच्या स्टेबलमध्ये येऊन बांधला होता. राणा सुडौल, देखणा आणि उमदा होता. माणसांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्या शेजारी बांधलेली इतर घोडीही त्याला मत्सर करू लागली. रेस क्रिटिक्सने राणाची दखल घेतली. एक होपफुल घोडा म्हणून राणाचं शिक्कामोर्तब झालं. राणाची रवानगी केल्यावर 2 दिवसांनी तो आणि माईक मुंबईला आपली स्टेशन वॅगन घेऊन निघाले. रॉड्रिकचा बेत होता रेसच्या आधी 2 दिवस जायचा. 2 दिवसात जुन्या दोस्तांना भेटायचं आणि शक्य होईल तेवढी जीवाची मुंबई करायची.
पण माईकला 2 दिवस सवड नसल्याने तो बेत बदलला. आता रेस संपल्यानंतर 2 दिवस थांबून ते मज्जा करणार होते. रेसचा दिवस उजाडला. सकाळची कोवळी पिवळी उबदार उन्हं हळुवारपणे रेसकोर्सच्या मुलायम हिरवळीवरती उतरली. पॅव्हेलियनवर नाना रंगांचे झेंडे फडकले. स्टार्टिंग गेट, विनिंग पोस्ट तयार झाली. एरवी निद्रिस्त असलेला रेसकोर्स जागा झाला. रेसकोर्सचा कोपरा चैतन्यमय झाला. सईस, फालतू, ट्रेनर, जॉकी, घोड्यांचे मालक यांचा पायरव रेसकोर्सवर सुरू झाला. काही तासांच्या अवधीत रेसकोर्स साफ बदलून गेला. दिवस चांगलाच फटफटला. ट्रॅफिक पोलिसांनी रेसकोर्स जवळचे रस्ते आपल्या ताब्यात घेतले आणि रस्त्यांची नाकेबंदी केली. आधीच मुंबईची ट्रॅफिक कुठलंही कारण न मिळता कोलमडायची. आता तर ट्रॅफिक कोलमडायला रेसचं निमित्त मिळालं होतं. रेसच्या दिवशी ट्रॅफिक पोलिसांना अधिक ताण वाटायचा. या धनिक शौकीनांचे लाड पुरवता या पोलिसांचे जीव टेकीस यायचे. पण करणार काय? आहे ती ड्युटी त्यांना बजवायला लागायची. बघता बघता रेसकोर्स गर्दीनं फुलला. रेस गोअर्स गर्दी रेसकोर्सवरती साठू लागली. रेलिंग भोवती, पॅव्हेलियन मध्ये, तिकीट विंडोपाशी जिथे तिथे जागा मिळेल तिथे लोक उभे राहू लागले. या गर्दीचे रंग आगळे वेगळे होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा निराशेचे भाव होते. प्रत्येकाला कष्ट न करता लखपती व्हायचं होतं. मेंबर्स पॅव्हेलियन मध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती. तिथे उच्चभ्रू सोसायटी उभी होती. तिथे कोणी वेळ घालवण्यासाठी आला होता, तर कोणी आपल्या जवळचा अमाप पैसा उधळण्यासाठी आला होता, तर कोणी स्वतःला मिरवायला मिळावे म्हणून आला होता. कोणी रेसच्या वेळी परिचित भेटतात म्हणूनही आला होता. एकंदरीत हे सगळं असं होतं. रेस सुरू व्हायच्या चांगले तासभर आधी माईक आणि रॉड्रिक मेंबर्स पॅव्हेलियन मध्ये दाखल व्हायचे. या दिवशीच म्हणजे रेसच्या दिवशीच दोघे सुटाबुटात असायचे. अन्यथा केव्हाही बघा, तोकड्या हाफ पॅन्टे आणि त्यावर टी शर्ट असला त्यांचा पेहराव असायचा. अर्थात हा पेहराव रेसकोर्ससाठी चालत नसल्यामुळे त्यांना यावेळी पूर्ण सुटाबुटात यावं लागत असे. रॉड्रिक माईकने या रेसकोर्सवर येण्यासाठी खास ड्रेस शिवून घेतले होते. दोघही धिप्पाड असल्या कारणानं या पेहरावात ते विशेष उठून दिसत असत. कुठल्याही स्त्रीचं लक्ष ते सहजासहजी वेधून घेत असत. ते आज लवकर आले होते, ते एकाच कारणासाठी. कुठल्या स्त्रीला गटवता येतं का ते पाहण्यासाठी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की कोणीही स्त्री एकटी नव्हती. प्रत्येकीचा कुणी ना कुणी जोडीदार होता. रानाच्या रेसचा नंबर 5वा होता, त्यामुळे खूप वेळ होता. माईक मात्र रॉड्रिक पासून सटकला आणि तिकीट विंडो पाशी आला. त्याला रेसचा जुगार खेळायला खूप आवडत असे. असतील नसतील तेवढे पैसे तो या रेसवरती उधळायला तयार असे. पण रॉड्रिक मात्र असला जुगार बिलकुल खेळत नसे. स्वतःच्या धंद्यावर स्वतःच जुगार खेळणं हे त्याच्या तत्वात बसत नसे. रॉड्रिक रानाच्या शर्यतीची वाट पाहत मेंबर्स पॅव्हेलियन मध्ये बसून राहिला. अर्थात त्याची नजर भिरभिरत होती. कुणी एकटी एकाकी स्त्री दिसते का हे पाहण्यात. 4थी रेस संपली. 5व्या रेसचा घोष झाला. त्यात रानाचं नाव घेतलं गेलं. रॉड्रिक सावध झाला. पॅव्हेलियन मधली सारी गर्दी पेडॉकच्या दिशेनं धावली. पेडॉकच्या भोवती गर्दी गोळा झाली. त्या गर्दीत दर्दी रेसगोअर्स होते, तसेच अट्टल जुगारीही होते. रेस बेल्शवे प्लेटसाठी होती. त्यासाठी 6 घोडे पेडॉक मध्ये आले होते. विजयी घोड्यासाठी असलेले 10,000 रुपये कोणता घोडा जिंकेल याचा सारे जण अभ्यासाने विचार करू लागले. त्या 6ही घोड्यांमध्ये राणा चांगला बोटभर उंच होता. अरबी आणि ग्रीक या जातींच्या घोड्यांचं मिक्स ब्रीड होतं. इतर घोड्यांपेक्षा तजेलदार आणि दमदार दिसत होता. तरी पण प्रथमच रेसमध्ये उतरत असल्या कारणाने अट्टल जुगारीही त्याच्यावर जुगार खेळायचं धाडस करत नव्हते. पण रॉड्रिकला मात्र याविषयी पूर्ण खात्री होती की आपला राणा आपल्याला प्लेट जिंकून देईल म्हणून. माईकनेही शर्यतीची घोषणा होताच तिकीट विंडोवर राणाच्या नावाने नोटांची चळत फेकली. ती चळत पाहताच बुकी वेडा झाला. नव्यानच रेसवर धावणाऱ्या घोड्यावर एवढा पैसा उधळणारा हा वेडा जुगारी कोण म्हणून त्याने तिकीट विंडोच्या गोलातून माईकला न्याहाळलं आणि पुन्हा अविश्वासून त्याच्याकडे पाहिलं. कंसा घोडा? बुकीनं माईकला विचारलं. राणा. माईक उत्तरला. राणा? पुन्हा चिन्हांकित चेहरा करीत त्यानं माईककडे पाहिलं.
माईक आता मात्र वैतागला. राणा, तो त्या बुकीच्या अंगावर ओरडला. काय वेडपट माणूस आहे हा, असं म्हणत बुकीने तिकीट फाडलं आणि माईककडे सरकवलं. तिकीट घेऊन रेलिंग पाशी उभा राहिला. त्यालाही रॉड्रिक सारखाच रानाच जिंकेल अशी खात्री वाटत होती. रेसची वेळ आली. पेडॉक मधून घोडी स्टार्टिंग गेटकडे जाऊ लागली. जॉकीने रानाला स्टार्टिंग पॉइंटला न्यायला सुरुवात केली. पेडॉक मधली सारी गर्दी एकदम घुमजाव करून तिकीट विंडोला नाहीतर बुकीच्या खोक्याला जाऊन भिडली. हजारो लाखो रुपयांचं बेटिंग सुरू झालं. त्या बेटिंग मध्ये लोकांनी फारसे पैसे लावले नाहीत. असा एकमेव घोडा राहिला होता, तो म्हणजे राणा. रानावरती सगळ्यात मोठी बेट लावली ती फक्त माईकनेच. घोडी स्टार्टिंग गेटपाशी पोहोचली आणि विंडोवरली गर्दी क्षणाक्षणानं कमी झाली. लोक पॅव्हेलियन मध्ये शिरले. इन्फॉर्मेशन बोर्ड खाली पडले. एकदम शांतता पसरली. रिव्हॉल्व्हरचा आवाज झाला. स्टार्टिंग गेट्स खाडकन उघडली. बेल्शवे प्लेटसाठी 6ही घोडी उधळली. 5ही घोडे सराईत होते. त्यांना जिमखान्यांच्या रेसचा अनुभव तरी होता. नव्हता अनुभव तो फक्त रानालाच. तो बिचकला, गोंधळला. त्यातली 5ही घोडी जीवाचा थरकाप होईल अशा गतीनं विनिंग पोस्ट कडे धावत होती. त्यामुळे बिचकलेल्या राण्याच्या वाट्याला पिछाडी आली. विनिंग पोस्टचं अंतर सेकंदाला कमी होत होतं. पब्लिक पॅव्हेलियन आलं. बकअप, गो अहेड चा गजर झाला. हा गजर रानासाठी नव्हता, तर त्याच्या पुढे धावणाऱ्या इल्तेजाह आणि ब्ल्यू नगेट या घोड्यांसाठी होता. राणा जेव्हा सगळ्यात पिछाडीला होता तेव्हा त्याच्या टिंगल टवाळीची हुर्यो उडाली. इल्तेजाह वेगानं धावत होता खरा, पण खरं कारण वेगळंच होतं. टर्फ क्लबचे कायदे झुगारून इल्तेजाहला रेसच्या थोडा वेळ आधी हळू स्पॅनिश फ्लॉय या डोसचं इंजेक्शन दिलं होतं. परिणाम एकच, घोडं ताकदीनं धावत होतं. राणा पिछाडीला पडलाय हे पाहून रॉड्रिक अस्वस्थ झाला. त्याचा जीव अर्धा झाला. कुठल्याही स्थितीत राणाने प्लेट जिंकणं आवश्यक होतं. प्लेट जिंकली असती तर मग राणाला इतर मोठ्या रेसमध्ये धाववलं जाणार होतं. पण ही जर शर्यत राणा हरला तर मग मात्र मोठ्या शर्यतीतून भाग घेणं शक्य होणार नव्हतं. रानावरचा जॉकीही अस्वस्थ झाला. तोही नवशिकाच होता. एखाद दुसऱ्या रेसचा अनुभव गाठीशी होता. त्याला देखील रेस जिंकून दाखवणं महत्वाचं होतं. रानासाठी कुठलाही जॉकी तयार होत नव्हता, तेव्हा ते काम यानं घेतलं होतं. आता शर्यत जिंकली नाही तरी हरकत नाही, निदान दुसऱ्या नंबरवर तरी यावं असं त्याला वाटत होतं. इल्तेजा पाठोपाठ गॅन गॅलॉपर होता. गॅलॉपरशी सुपरनल स्पर्धा करीत होता. लाव्हा आणि चार्मिंग हे दोघे त्याच्या पाठोपाठ होते आणि शेवटी राणा. विनिंग पोस्ट 500 मीटर्स आल्यावर तेव्हा आघाडीतल्या इल्तेजा आणि राणा जवळपास 100 मीटर्सचं अंतर होतं. राणा जिंकणं अशक्य आहे हे दर्दी आणि फर्जी रेस जुगाऱ्यानं ओळखलं होतं. राणा पिछाडीला आहे हे पाहून माईक आणि रॉड्रिक अस्वस्थ झाले. माईक तर रेलिंगवर चढला आणि तिथून तो राणाच्या नावानं ओरडू लागला. त्याचा ओरडा ऐकून शेजारचे रेस गोअर्स हसले. एवढ्या जोरात हसले की तिथे घोड्याचं खिंकाळणं आणि त्यांचं हसणं सारखंच वाटावं. माईक पाठोपाठ रॉड्रिकने राणा बकअपचा घोष केला. पिछाडीला असलेल्या राणाला आपल्या धन्याचा आणि त्याच्या मित्राचा आवाज ऐकायला आला. आपल्यासाठी नाही, निदान आपल्या धन्यासाठी तरी. आपल्याला ही शर्यत जिंकायला हवी असं त्याला वाटू लागलं. राणा क्षणभर थबकला आणि फास्ट बंपर सारखा उसळला. राणाच्या अनपेक्षित उसळण्याने जॉकी खाली पडता पडता थोडक्यात वाचला. राणाची वाढणारी गती पाहून तो उत्साहित झाला. तशीच त्याला भीतीही वाटू लागली. राणा एकेकाला पाठीमागे टाकू लागला. प्रथम चार्मिंग मागे पडला, मग लाव्हा, सुपरनल आणि ग्रँड गॅलॉपर एकेकी पाठी पडले. राणा आता इल्तेजाहला स्पर्धा करू लागला. राणाच्या वाढत्या वेगानं बाजूची माणसं रेलिंग मागे पडत होती. विनिंग पोस्ट आता जेमतेम 100 मीटर्स वरती आलं होतं. आता राणा आत इल्तेजाह मध्ये नेक टू नेक स्पर्धा सुरू झाली. विनिंग पोस्ट 50 मीटरवर असताना राणा बोटभर पुढे सरकला. 25 मीटरवर विनिंग पोस्ट आलं असताना राणाचा जॉकी हलकेच त्याच्या कानात कुजबुजला. राणा, मुसंडी मार, मुसंडी मार, जरा जरी चूक झाली तरी आपण पराभूत होऊ रे. राणाला त्याचे शब्द समजले. त्यालाही आपल्या धन्यासाठी यश आवश्यक होतं. त्याने मुसंडी मारली
आणि चांगला मीटरभर राणा इल्तेजाच्या पुढे सरकला आणि रेसकोर्सवर एकच गदारोळ उठला. शिट्ट्या, हुर्यो याचा आवाज झाला. माईक आणि रॉड्रिकच्या आनंदाला उधाण आलं. रॉड्रिक आनंदानं स्तब्ध झाला. तो राणाचा विजय बघू लागला आणि टापा एकदम मंदावल्या. रेस संपली. एक निर्विवाद होतं. राणा जिंकला होता. तो इल्तेजाच्या चांगला मीटरभर पुढे होता. इल्तेजाला स्पॅनिश फ्लायचे इंजेक्शन देऊनही तो मागे पडला होता. इल्तेजा आणि इतर घोड्यांवर ज्यांनी पैसे लावले होते ते हरले होते. राणाच्या पराक्रमावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. रॉड्रिक राणाच्या पराक्रमावर खुश होता. बस, त्याला हवं ते मिळालं होतं. माईकही रॉड्रिकच्या बरोबर खुश होता. त्याने राणावर चांगल्यापैकी कमावलं होतं. आता तो एवढे पैसे मुंबईत उधळणार होता, त्यातला एकही पैसा गावी परत घेऊन जाणार नव्हता. रॉड्रिक खुश होता. त्याला एक कारण होतं. राणा त्याचा पेट घोडा होता. तो त्याच्यावर जीवापाड प्रेम करीत होता. हे एक. आणि दुसरं म्हणजे राणाच्या पराक्रमामुळे त्याच्या फार्मवरील घोड्यांना चांगली किंमत मिळणार होती. रॉड्रिक आणि माईकला आता उरलेल्या रेसमध्ये स्वारस्य नव्हतं. त्यांच्या मते महत्वाची एकच रेस होती आणि तीही यशस्वीपणे पार पडली होती. राणाचा विजय साजरा करायचा होता. माईक रॉड्रिक जवळ आला व म्हणाला, देख तेरे राणा ने मुझे कितने पैसे दिए है. रॉड्रिक फक्त हसला. आज राणा की जीत सेलिब्रेट करेंगे. पुन्हा तो नोटाची चळत रॉड्रिक कडे फडफडवत म्हणाला, आज तू सेलिब्रेट नहीं करेगा? मैं करूंगा, चाहे कितना भी खर्चा होने दे. रॉड्रिक त्याला म्हणाला. त्याच्या स्टड फार्म वरच्या इतर घोड्यांच्या रेसच्या वेळी रॉड्रिकला असली उत्तेजना केव्हाच मिळाली नव्हती. त्यामुळे की काय, एरवीप्रमाणे मेंबर्स पॅव्हिलियन मधल्या एकट्या दुकट्या स्त्रीच्या शोधात राहिला नाही. नाहीतर एकटी स्त्री बघायची, थोडाफार वेळ लाळघोटेपणा करायचा आणि आपला मतलब साधायचा असला प्रकार करायचा. पण आज मात्र त्याने तसं काही केलं नाही. क्या करेंगे बोल, त्याने माईकला विचारले. खाना पीना और नाचना चाहिए यार. कौन से भी बड़ा होटल में जाएंगे, जिधर चायनीज होगी और साथ में नाचना भी. माईक म्हणाला. तुमको कॅबरे मांगता है क्या? रॉड्रिकने म्हटलं. माईक खिदळला आणि त्याच्या पाठीवर त्यानं थाप मारली. चल कुलाबा जाएंगे. दोघेही जण मेंबर्स पॅव्हिलियन मधून बाहेर पडले. रेसकोर्सच्या कार पार्किंग जागेतून रॉड्रिकनं आपली जुन्या मॉडेलची स्टेशन वॅगन बाहेर काढली आणि गाडी कुलाब्याच्या दिशेनं चालवू लागला. एव्हाना चांगली संध्याकाळ झाली होती. सूर्य हाजी अलीच्या समुद्रात बुडत होती. त्याची पिवळसर केशरी किरणं हाजी अलीच्या स्कायस्क्रेपर्स वरती पडत होती. असल्या सूर्यास्ताचं मुंबईकरांना अप्रूप होतं, पण रॉड्रिक आणि माईकला बिलकुल नव्हतं. याच्यापेक्षा कितीतरी चांगले सूर्यास्त जंजिऱ्याच्या बीचवर त्यांना पाहायला मिळायचे. देख कितनी पब्लिक सनसेट को देखने आई है. माईक समुद्राच्या बाजूला असलेल्या कठड्याला रेलून उभ्या असलेल्या गर्दीला उद्देशून म्हणाला. रॉड्रिकचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तो राणाच्या विजयाच्या मूडमध्ये होता. माईक पब्लिक म्हणत होता तरी त्याचं लक्ष ठराविक व्यक्तींकडे असायचं. ते म्हणजे रंगीबेरंगी वेशांत असलेल्या स्त्रियांकडे. गुबगुबीत मांसल देह, कमनीय देह, उत्तान्न देह, आक्रमक देह आणि आव्हानात्मक देह असले निरनिराळ्या प्रकारचे देह त्याला न्याहाळायला आवडत असत. तो अक्षरशः हावरटासारखा हे देह न्याहाळत असायचा. रॉड्रिक देख कितना सुपर्ब है यार. माईक एका तरुणीकडे निर्देश करीत म्हणाला. रॉड्रिकने तिकडं पाहिलं. तू देख मैं गाडी चलाता हूं, तो म्हणाला. इतर वेळी रॉड्रिकने या गोष्टीच्या आवर्जून दखल घेतलीही असती, पण आता मात्र त्याचा मूडच वेगळा होता. अरे यार, इतनी अच्छी चीजें होके भी तुम्हें गाड़ी चलाने में इंटरेस्ट है क्या? बंबई के ट्रैफिक में अंधा भी गाड़ी चला सकता है यार. माईक काहीसा वैतागून म्हणाला. रॉड्रिक काही म्हणाला नाही, फक्त हसला. माईकने मग त्याचा नादच सोडला. तो एकटाच असला प्रकार करीत राहिला. कुठल्या मुलीला हात दाखव, कुणाला डोळा मार, तर कुणाला गलिच्छ अंग विक्षेप करून दाखव. ट्रॅफिकच्या गर्दीतून गाडी हळूहळू मरीन ड्राईव्ह वरती आली. आता सुसाट वेगानं रॉड्रिकची स्टेशन वॅगन धावू लागली. कुलाब्याच्या एका अरुंद गल्लीत रॉड्रिकने गाडी उभी केली तेव्हा बऱ्यापैकी काळोख झाला होता. पहला खाना पीना और बाद में नाचने का प्रोग्राम या पहले नाचना और बाद में खाने पीने का प्रोग्राम? रॉड्रिकने माईकला विचारलं.
सब साथ में, माईक उत्तरला. रॉड्रिक एका अरुंद गल्लीतून पुढे सरकला. त्याच्या पाठोपाठ माईकही होता. समोर रेड ड्रॅगन चायनीज रेस्टॉरंटची निऑन साईनची पाटी झळकत होती. इधर सब कुछ मिलेगा, रॉड्रिक माईकला म्हणाला. दोघे जण ड्रॅगनचा दरवाजा ओलांडून आतमध्ये गेले. मंद काळोखात टेबलाभोवती लोकांचे पुंजके होते. त्यात पुरुष होते, तशाच स्त्रियाही होत्या. ते खात होते, पीत होते, आपल्या आयुष्याचा सर्वार्थाने उपभोग घेत होते. हॉटेलच्या कोपऱ्यात स्टेज होतं. स्टेजवर भरपूर प्रकाश होता. स्टेजच्या एका कोपऱ्यात ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्रावर पाश्चात्य संगीताची धून वाजवली जात होती. त्या संगीताच्या तालावर एक सुंदरी उत्तांना हालचाली करीत नाचत होती. तिच्या अंगावर आत्यंतिक अपुरे कपडे होते आणि तशा अवस्थेत ती प्रेक्षक वर्गाला आवाहन देत होती. माईक आणि रॉड्रिक दोघाही जणांनी आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा ती नाचतच होती. माईकने रॉड्रिकला खेचत नेऊन स्टेशन जवळचं टेबल निवडलं. माईक हावऱ्यासारखा अर्ध अनावृत्त मुलीकडे पाहू लागला. रॉड्रिकने बेराकडे खाण्याची ऑर्डर दिली, सोबत पिण्याचीही. नेहमी विलायती मद्य पिणाऱ्या रॉड्रिक आणि माईकला इंडियन बनावटीचं मद्य मचूळ वाटत होतं. माईकला तर भेसळीच्या दारूचं आपलंच कर्तृत्व आपल्या पुढ्यात आलं का म्हणून भीती वाटत होती. छे यार, क्या शराब लाया है, तो उद्वेगानं म्हणाला. इससे अच्छा, रॉड्रिक फक्त हसला. तेरीही कर्तृत होगी साले, तो माईककडे कुजबुजला. माईकला ते मचूळ मद्य पिऊन राग आला होता. बेराच्या अंगावर उतावं असं त्याला वाटत होतं, पण त्याने आपला राग आवरून धरला होता. अब बेरा को पीने की ऑर्डर मत दे, मैं अपने स्टेशन वॅगन से माल लाता हूँ, तो रॉड्रिकला म्हणाला. रॉड्रिकने फक्त मान डोलावली. स्टेशन वॅगन मधून माल आणण्यासाठी उठला. एवढ्यात स्टेजवरच्या संगीताची लय वाढली. मुलीच्या शरीराची भिरकन वाढली. तिचं शरीर माईकला आवाहन देऊ लागलं. माईक उठता उठता बसला आणि तिच्या मादक हालचाली पाहू लागला. भेंचोत क्या दिखती है रे, तो रॉड्रिकला म्हणाला. आज साली मिलना चाहिए, देख क्या हालत करता हूँ उसकी. रॉड्रिक फक्त त्याच्या बोलण्यावर हसला. इतक्यात प्रेक्षागृहातले दिवे गेले आणि त्या नर्तिकेवर प्रकाश एकवटला. सगळ्यांचंच तिकडे लक्ष गेलं. तिने ब्रा काढली आणि प्रेक्षकांमध्ये भिरकावली. माईकचे डोळे विस्फारले गेले. क्या माल है, तो उत्तरला. त्याचं बोलणं संपत नाही, तोच पुन्हा एकदा संगीताची लय वाढली. तिने आपली पॅन्ट क्षणकाल खाली सरकवली आणि पुन्हा वर चढवली. माईकची तर स्थिती आता वेड्यासारखी झाली. तो हॉटेलमधले ते मचूळ मद्य हा प्रकारच विसरून गेला होता. तिच्यातच पुरा पागल झाला होता. संगीत संपलं. स्टेजवर काळोख झाला. ती त्या काळोखात नाहीशी झाली. शो संपला होता. माईक वेड्यागत झाला होता. त्याने रॉड्रिकचा हात पकडला. रॉड्रिक, हम लोग उसको लेगे, चाहे कितना भी पैसा खर्चा होने दे, तो म्हणाला. पागल हुआ है क्या, रॉड्रिक उत्तरला. हां, पागल ही हुआ हूं. त्याची विव्हळ अवस्था बघून रॉड्रिक काही म्हणाला नाही, कारण कुठलीही मुलगी समोरून आली की माईक तिच्या प्रेमात पडायचा म्हणजे पडायचा. ही माईकची स्पेशालिटी होती आणि ती रॉड्रिकच्या चांगलीच परिचयाची झाली होती. तू सचमुच पागल हो गया रे, तो म्हणाला. हां, देख ना मेरा हार्ट कितना फास्ट चल रहा है. त्याने रॉड्रिकचा हात आपल्या छातीवर ठेवला. हां, रॉड्रिक उपहासाने म्हणाला. अभी तुम्हारे लिए कुछ करना चाहिए. चलो, हम मैनेजर को पूछ लेंगे उस लड़की का नाम और रेट क्या है. रॉड्रिक उठला. पाठोपाठ माईकही उठला. आता ती मुलगी आपल्याला मिळेल याने माईक खुश झाला, कारण रॉड्रिक ज्या गोष्टीत हात घालतो तो ती गोष्ट मिळवल्याशिवाय राहत नाही हे त्याला पक्क माहिती होतं. रॉड्रिक कोपऱ्यात असलेल्या काउंटरकडे गेला आणि पोरगेलाशा मॅनेजरला विचारलं. अभी वो लड़की नाचती थी, उसका नाम क्या है. तो मॅनेजर त्याच्याकडे पाहतच राहिला. क्यू, त्याने विचारलं. चाहिए, रॉड्रिक पुन्हा म्हणाला आणि त्या मॅनेजरच्या डोळ्यांत डोळे घालून पाहू लागला. त्या डोळ्यांतलं करडेपण त्या मॅनेजरला जाणवलं. रॉड्रिकच्या पुढे कसलाही वाद त्याला घालायचा नव्हता. निलोफर, तो उत्तरला. किधर है, अंदर, लेकिन विजिटर्स को हम मिलने नहीं देते. लेकिन हम मिलेंगे, रॉड्रिक उत्तरला. ये होटल का रूल है.
रूल को हम नहीं मानते, सिर्फ हमें अंदर कैसे जाना ये बताओ। रॉड्रिक उग्र स्वरात म्हणाला। लेकिन सर, मॅनेजर ने एक दुबळा प्रयत्न केला। लेकिन बिकिन कुछ नहीं, हमको अंदर जाने का रास्ता खाली बताओ। उगाच आणखी तोहमत नको म्हणून त्यानं आत जायचा रस्ता दाखवला। माईक आणि रॉड्रिक दोघेही त्याने दाखवलेल्या रस्त्याने आतमध्ये गेले। समोर डान्सर रूम होती। रॉड्रिकने दारावर टकटक केलं। थोड्या वेळानं दार उघडलं। आत तिघी डान्सर्स होत्या। दोघी जणी आपल्या शोची तयारी करीत होत्या, तर निलोफरचा शो संपल्यामुळे ती पूर्ण वेशात होती। क्षणापूर्वी उत्तान्न वेशात नाचणारी हीच का ती स्त्री, असा प्रश्न पडावा एवढ्या वेगळ्या वेशात ती होती। साधी साडी आणि तशाच कलरचा ब्लाऊज, शरीर संपूर्ण झाकून जाईल असा पेहराव होता तिचा। शिवाय तिने मेकअप आणि शरीराची रंगरंगोटीही काढून टाकली होती। रॉड्रिकने निलोफर कोण म्हणून विचारलं। तिने स्वतःच हो म्हणून सांगितलं। दोघेही तिच्याकडे बघतच राहिले। एवढा बदल त्यांना अपेक्षित नव्हता। क्या काम है, तिने त्यांना विचारलं। मेरा नाम रॉड्रिक, ए माईक है, रॉड्रिक म्हणाला। काम बोलो, ती त्याला म्हणाली। नाईट क्या लोगी, रॉड्रिकने सरळ सरळ आपला मतलब सांगितला। क्षणभर ती स्तब्ध झाली, त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, सॉरी। रॉड्रिक आणि माईक दोघंही चमकले। त्याची ही अपेक्षाच नव्हती। त्यांना वाटलं ही बाई जास्तीत जास्त वाढवून आपली नाईट 1000 रुपये सांगेल, पण हे वेगळंच होतं। तिने नकार दिला तरी रॉड्रिक बाजी हरायला तयार नव्हता। उलट आता तर माईक पेक्षा त्यालाच तिच्यामध्ये रस वाटू लागलाय आणि माईक त्याचं लक्ष आता शोची तयारी करीत असलेल्या दुसऱ्या दोघींकडे गेलं। त्यांची अनावृत्त शरीरं पाहून त्याचं लक्ष निलोफवरून उडालं। आता त्याला त्या दोघींविषयी प्रेम वाटू लागलं। तो त्या दोघींशी नजरेचे खेळ खेळू लागला। रॉड्रिकचं माईककडे लक्ष नव्हतं। असतं तरी फारसा फरक पडला नसता। त्याचं लक्ष आता निलोफरमध्येच गुंतलं होतं। 1000 रुपया, त्यानं तिच्या डोळ्यात म्हटलं। सॉरी, मैं नाईट नहीं लेती, तिने त्याला म्हटलं। आता दोघींचं लक्षही रॉड्रिक आणि निलोफरच्या संभाषणाकडे लागलं होतं। 2000, रॉड्रिकने पैसे दुप्पट केले। निलोफर स्तब्ध झाली। आता लाखोची माया तिच्या फुड्यात ओतली तरी ती बदलणार नव्हती। ती ही जिद्दी होती। तिने एकदा नकार दिला की त्या नकाराशी ठाम राहायची। आता रॉड्रिकचं भवितव्य एकच होतं, परत निघून जाणं। 3000, रॉड्रिक 1000च्या पटीत पैसे वाढवत गेला। 4000, 5000, आता रॉड्रिकचाही तोल सुटू लागला। जास्तीत जास्त 400-500 रुपये किंमत असलेल्या मुलीला आपण त्याच्या 10 पटीनं किंमत देत आहोत, तरीही ती का बधत नाही हा विचार त्याच्या मनात येत होता। त्यामुळे तो चिडला होता। तिने फक्त हो बोलावं आणि हा बोलावं असंच त्याला वाटत होतं, पण ती हे बोलायला काही तयार नव्हती। 2% की लौंडी ज्यादा नखरा मत कर, जो पैसा देता है वह ले और साथ चल, रॉड्रिकने तिचा दंड पकडला आणि म्हटलं। निलोफरला त्याच्या बोलण्याचा राग आला। त्याने आपल्याला अशा तऱ्हेची वागणूक द्यावी हे तिला सहन झालं नाही। तिने त्याच्या हातातून दंड सोडवून घेतला आणि कसलाही विचार आणि विलंब न लावता तिने त्याच्या गालफाडात ठेवून दिले। चल भाग यहाँ से, नहीं तो गाल पे दुसरी एक थप्पड खाएगा तू, ती त्याच्या अंगावरती खेकसली। सारच अघटित घडलं होतं। माईक आणि त्या दोन्ही डान्सर स्तंभित होऊन या प्रकाराकडे पाहत होत्या। आपल्याला तिने थप्पड मारली याने रॉड्रिक काळा निळा पडला होता। असला अपमान रॉड्रिकने केव्हाच सहन केला नव्हता। तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला। त्याच्या डोळ्यांतून आता अंगार बाहेर पडत होता। तीही त्याच्याकडे रोखून पाहत होती। रॉड्रिकने कसलाही विचार केला नाही। त्याने 2 सनसनीत चपराकी तिच्या गालफाडात ठेवून दिल्या। तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली। ती कळवळली आणि कोसळली। पागल कुत्ते ने इसे काटा है, इसलिए ये ऐसा बर्ताव करती है, तो म्हणाला। माईक, इसको हम उठा के स्टड फार्म लेके जाएंगे सीधा, तो माईकला म्हणाला। माईक हा म्हणाला। रॉड्रिक पुढे हो म्हणायलाच हवं होतं, नाहीतर त्याने माईकचीही गठडी वळली असती। रॉड्रिकने तिचा दंड पकडला आणि तिला उठवलं। चल जाएंगे, अब पागलपन मत कर रॉड्रिक, जब जो बोलेगा वह तुमको सुनना पडेगा, तो म्हणाला। तिने त्याचा हात हिसडला, पण त्याने तिच्यावरची आपली पकड अधिकच घट्ट केली आणि म्हणाला, अभी तुमको मेरे साथ आना ही पडेगा,
ज्यादा नखरा दिखाएगी तो मैं तुम्हारी चमडी उतारूंगा. अरे जा चमडी उतारने वाले के बच्चे, ती म्हणाली. तिचं वाक्य पुरं व्हायच्या आतच त्याची चपराक तिच्या गालफडावरती बसली. रॉड्रिकच्या मते तिच्या बोलण्याची आता हद्दच झाली होती आणि हे सारं त्याच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. आत्ताची थप्पड पहिल्या 2 थपडांपेक्षा जास्तच सनसनीत होती. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आपली शुद्ध जाते की काय असं तिला वाटू लागलं. या नराधमासमोर जास्त बोलणं म्हणजे मार खाणं हा असला प्रकार होता. ती चुपचाप बसली. त्या दोघींपुढे रॉड्रिक निलोफरला मारित होता, पण कुणीही तिच्या मदतीला येत नव्हतं. आपण जर याच्यामध्ये पडलो तर आपल्याला त्याच्या थपडा खायला लागतील याची भीती त्या दोघींना वाटत होती आणि म्हणून कोणीही पुढं जायला तयार होत नव्हतं. खरं तर त्यांना अशा किमतीत नाईटची ऑफर आली असती तर त्यांनी हसत खेळत स्वीकारली असती, पण रॉड्रिक त्यांना ऑफर देतच नव्हता. रॉड्रिकने निलोफरला उभी केली आणि खिशातून स्प्रिंगवाला चाकू काढून तिच्या फुड्यात धरला. चमडी निकालना शुरू करू क्या, त्याने तिला धमकी दिली. हा माणूस चामडी काढायला देखील मागे पुढे पाहणार नाही याची तिला भीती वाटू लागली. ती 2 पावलं मागं सरकली. अब मेरे साथ बाहर चल, चुपचाप. ती निमूट तयार झाली. तिची प्रतिकाराची शक्तीच कमी झाली होती. चल माईक, तो माईकला म्हणाला. माईकही आज्ञाधारक माणसाप्रमाणे पुढे चालला. मध्ये ती आणि पाठीमागे चाकू धरून रॉड्रिक. हा सरळ सरळ अन्याय होता, डाका होता, पण या अन्यायाविरुद्ध काही करायची कोणाचीही तयारी नव्हती. करणार कोण? तिथे फक्त दोघीच डान्सर होत्या. त्या तर रॉड्रिकच्या वागण्याने हादरून गेल्या होत्या. त्यांच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. तिघेही अरुंद मार्गातून पुढे सटकले. मॅनेजरच्या कोपऱ्यावरून पुढे सटकले तेव्हा तो मॅनेजर त्या तिघांकडे पाहतच राहिला. आत नेमका कसला प्रकार झाला आहे हे माहीत नसल्याने त्याने त्या तिघांना अडवायचा प्रयत्न केला नाही. तिघेही जण हॉटेलच्या बाहेर पडले. स्टेशन वॅगनच्या गल्लीत उभी करून ठेवली होती तिथे ते आले. बैठ अंदर, रॉड्रिकने तिला हुकूम सोडला. ती आतमध्ये जाऊन बसली. या नराधमाच्या हातून सुटका करून घ्यायची असेल तर एकच उपाय होता, तो म्हणजे तो सांगेल त्याप्रमाणे वागणे आणि संधी मिळताच पळून जाणे. रॉड्रिकने माईकला व्हीलचा ताबा घ्यायला सांगितला आणि तो स्वतः तिच्या शेजारी जाऊन बसला. स्टडफार्म, त्याने माईकला सांगितलं. माईक वैतागला. त्याला मुंबईभर उंडरायचं होतं, पण आता कसलं उंडारणं आणि कसलं काय. माईकचा नाईलाज झाला. रॉड्रिकच्या इशाऱ्याप्रमाणे त्याला चालायलाच हवं होतं. माईकने स्टेशन वॅगन सुरू केली. भोवती गर्दीचा कोलाहल असून देखील तिघेही जण निशब्दपणे मुंबई बाहेर जाऊ लागले.